श्री स्वामी समर्थ सर्वांना। पहा, श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या श्रावण महिन्यात किती श्रावण सोमवार असणार आहे, कोणत्या श्रावण सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करायची आहे आणि कशी अर्पण करायची, कोणता मंत्र म्हणायचा, ही संपूर्ण माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा, पवित्र असा श्रावण महिना हा 25 जुलैला चालू झाला आहे आणि यातील पहिला श्रावणी सोमवार हा 28 जुलै रोजी असणार आहे। 2025 मध्ये एकूण 4 श्रावणी सोमवार असणार आहे आणि प्रत्येक श्रावणी सोमवारी आपल्याला वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे। अर्पण करताना एक मंत्र म्हणायचा आहे, तो मंत्र देखील तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगण्यात येणार आहे, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय नक्की लिहा। श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार 28 जुलै 2025 या दिवशी आहे आणि या दिवशी शिवामूठ तांदूळ अर्पण करायचे आहे। तांदूळ घेताना ते अखंड घ्यावे, तुटलेले तांदूळ शिवामूठ अर्पण करताना वापरू नये। दुसरा सोमवार 4 ऑगस्ट 2025 या दिवशी आहे आणि या दिवशी शिवामूठ ही तीळ अर्पण करायची आहे। तिसरा श्रावणी सोमवार 11 ऑगस्ट 2025 या दिवशी आहे। या दिवशी शिवामूठ मूग धान्य अर्पण करायचं आहे। जे अखंड मूग असतं, हिरवा मूग असतो, तो मूग आपल्याला घ्यायचा आहे। चौथा श्रावण सोमवार 28 ऑगस्टला असणार आहे आणि या दिवशी शिवामूठ जव अर्पण करायचे आहे। प्रत्येक सोमवारी जे पण धान्य शिवामूठ म्हणून सांगितलं आहे ते धान्य आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे। धान्य अर्पण करताना ते कोरडं कधीही अर्पण करू नये, त्यात थोडंसं पाणी टाकून ते अर्पण करू शकतात किंवा धान्य अर्पण करताना मुठीवर थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं आहे। शिवामूठ धान्य घेताना ते स्वच्छ असावं, चांगलं असावं आणि मगच ते धान्य अर्पण करायचं आहे। शिवामूठ धान्य अर्पण करताना आपल्याला स्क्रीनवर दिलेला मंत्र म्हणायचा आहे। शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, नंदा जावा भ्रतरा, नावडतीची आवडती कर्रे देवा। हा मंत्र आपल्याला 3 वेळा शिवामूठ अर्पण करताना 3 वेळा म्हणायचा आहे। हा मंत्र तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ओम नमः शिवाय म्हणत शिवामूठ अर्पण केली तरी चालेल, किंवा तुम्ही शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर देवा, हा मंत्र म्हटला तरी चालेल। यानंतर आपल्याला शिवामूठ ही संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे धान्य सकाळी उचलून घ्यायचं आहे। हे धान्य तुम्ही पाण्यात माशांना खाऊ घालू शकतात, पक्ष्यांना खाऊ घालू शकतात, गरिबाला दान करू शकतात किंवा यातील थोडं धान्य आपण आपल्या धान्यात टाकू शकतात। या पद्धतीने आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे। धन्यवाद।